तर कशा असता मित्रांनो, तुमचं स्वागत असतं मालवणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर. तर आज मी असे आमच्या बागेत आणि आज मी तुमका आमचे बाग दाखवणार असते. कोकणातली बाग कशी असतात ती. आणि ह्याच्या आधीसुद्धा मी आमच्या बागेचं व्हिडिओ टाकलेलं आहे. आणि मी एकदा माझ्या बड्डे दिवशी वृक्षारोपण केलं आहे. ती आता मी झाडं केवढी मोठी झाली असत ती पण दाखवणार असे. पण ह्या चॅनलवर तुम्ही नवीन येत असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमका सगळ्यात आधी येतील. चला तर आता आपण आपले व्लॉग सुरुवात करूया आणि आमची बाग तुमका दाखवते. तर मित्रांनो, हे बघा, ही आमची गाडी असा इकडे ठेवलेली आणि इकडे आम्ही ह्या ठेवलेलो असो सगळी लाकडा जमा करून. कारण काय, चूल बिल असतं आपल्या गावात कोकणात, चुलीक आणि ही लाकडा लागतात. ती बघा तिकडे सुद्धा आपण ठेवलेली असो. चला तर मित्रांनो, मी आता आमची ह्या दाखवतोय आपण वृक्षारोपण केलेलं. आता चला जाऊया. हे बघा मित्रांनो, हे बघा आम्ही वृक्षारोपण केलेलं. आता ही 3 झाडं अशी लावलेली. हे बघा, ह्या कडीलिंब औषधी असता म्हणून ह्या मी झाड लावलं आहे. आणि ह्या अंजीरचा झाड असा आणि ह्या गुलाबाचा झाड असा. आणि मित्रांनो, हे बघा मी इकडे ह्याचे बिये घातलेले रुजत सूर्यफुलाचे. ते आता सूर्यफुलं इलेली असत तुमका दाखवते. हे बघा सूर्यफुला, हे बघा सूर्याची दिशा आता इकडे असा, त्यांच्या ते सूर्यफुला पण त्याच दिशेने वळतात. तर मित्रांनो, ही सूर्यफुलाची छोटीवाली साईज अजून मी मोठ्यावाल्या साईजची सूर्यफुला लावतले. पण तुम्ही माझ्या चॅनलला 200 सबस्क्रायबर केल्यावर मी मोठीवाली सूर्यफुला लावतले. तर माझ्या चॅनलला लवकर 200 सबस्क्रायबर पूर्ण करा. तर मी आता आमची बाग पुढे पण दाखवते तुमका. चला तर मित्रांनो, यावर्षी सगळ्यांच्या बागेत आंबे चांगले येतले 2024 मध्ये. हे बघा काय मोहारले असत ती बघा कलमा. हे बघा काय मस्त मोहारले असत. आमच्यात नसे सगळ्यांच्याच बागेत मोहारलेली असत कलमा. आणि तुमका पुढे पण दाखवत आहे आमची बाग. आता सकाळचे 10:30 वाजले असत. हे बघा, हे काजूचा झाड असा. हे बघा, आणि या काजूच्या झाडाक असं रोटं लागलेलो आहे बघा. हे भुसं दिसतात, तो रोटं लागला. रोटं म्हणजे एक किडो असता, मोठं किडो असता, तो झाडांका खाता. तो याचो किडो असता रोटं म्हणजे. आणि तो आंब्याच्या झाडांका, काजूच्या झाडांका असं आतने जाता, होल मारतं त्यांका. आणि मग ती झाडा मरतं थोड्या दिवसांनी. आतने जाऊन तो खातं झाडांका. आणि आता ह्या झाड थोड्या दिवसात मरताला, कारण का ह्या झाडाक सुद्धा रोटं लागलेलो आहे. आणि ह्या झाडाक बघू शकताय तुम्ही, इकडे रोटन होल मारून भुसो काढलेलो आहे. हे बघा भुसा. मित्रांनो, आधी आमच्या बागेच्या जागेचं डोंगर कसं होतं हे बघू शकताय. हे बघा डोंगर कसं असा, सगळं उतार असा. खालती जाऊन दाखवते तुम्हाला. हे बघा सगळं उतारा खालती. ते डोंगर भाग कसं असा. हे बघा डोंगर भाग. खालती एकदम उतार असा. तर आता मी तुमका खालती जाऊन दाखवते. तर मित्रांनो, आता मी आमच्या खालती माडात निघलेलो असे. हे बघा खालती इकडे असे सगळे माड असत. आणि आता माझ्या पप्पांका तिकडे
साप दिसलो, घनच दिसलो. खूप खूप मोठं होतं. बघूया आता आपणाक दिसता की नाही. आता चला तर ते मित्राने बघ असं गेलेला इकडे काहीतरी गेलेला. हात जो काही गायब झालो. चला तर आपण पुढचं ब्लॉग कंटिन्यू करूया आपलं. मित्रांनो तर तिकडे खालती दिंडाची झाडं असत त्याच्यात काहीतरी गेलो. पण तो आता गेलो तो काही दिसणार नाही. काहीतरी तो जाऊन राहिलो. तो खूप मोठा असा, लांब असा. हे बघा इकडे कडीपत्त्याचा झाड असा आमचा. ह्या कडीपत्तो हे माड असत सगळे. आणि दाखवते खालती शेती असा ती पण दाखवते. हे बघा इकडे खड्ड असा, खूप मोठं खड्ड, 9 फूटचं खड्ड असा. हे बघा आतने नारळ आणि पडलेले असत पण ते खराब झाले. मित्रांनो आता आपल्या इकडे काही नारळ बिरळ भेटतात काय बघूया. हे बघा इकडे अननसाची झाडं असत. अशा आमच्या बागेचे असे डेगे सगळीकडे असत. मागच्या ब्लॉगमध्ये इकडनं तुमका मी व्ह्यू दाखवलेला आहे. आता व्ह्यू नाही दाखवू शकणे कारण काय इकडे हा बघा सगळा पॅक करून ठेवलेला असा, म्हणून मी दाखवू शकणे ना. तरी बघू शकता इकडनं तुम्ही. ती बघा ढरं असत तिकडे बघा. आणि इकडनं पाणी होता. मित्रांनो आमच्या कोकणातल्या बागेतनी पक्ष्यांचं मस्त किलबिलाट चालू असतं. आणि आमच्या बागेत गेल्यावर एकदम शांत वाटतं. बघा इकडे सुद्धा अननसाची झाडं असत. चढाव असल्यामुळे खूप दमाग जाता वरती चढेपर्यंत. आणि आता मी तुमका एक जागा दाखवते. तिकडे मस्त बसाक जागा असा, मस्त जागा असा. त्या जागेवर आपण जाऊया. मित्रांनो पायात काटो घुसला. हा इलो एक मस्त जागा असा बसण्यासाठी. म्हणजे झाडावर, आमच्या आंब्याच्या झाडावर बसण्याची जागा. चढाव असल्यामुळे खूप दमक जाता चढेपर्यंत. मित्रांनो हे बघा हे ती जागा असा. ह्या झाड हे बघा फुलपाखरा. हे बघा इकडे मस्त अशी एका माणसात बसण्यासाठी, लहान मुलं असतील तर दोघा पण बसू शकतो अशी जागा असा. इकडे मी अशी साडी घातली बसण्यासाठी, मस्त जागा असा. आणि मित्रांनो मी इकडे एकदम सावली येता. आणि मी येताना आता ह्या आणलेलं आहे पाण्याची बॉटल. तर आपण पाणी पिऊन घेऊया. पण तर गाडीत असा तर गाडीतनं जाऊन आणूया. सोप्यावर जी मजा नाही बसण्याची ती ह्या ह्याच्यात असा बसण्याची मजा. तुमका कुठच्या ह्याच्यावर येऊची नाही मजा. त्या झाडावर बसायची मजाच वेगळी असता. हे बघा आमच्या इकडे गाडी असा
तर मी गाडीच्या पॉकेटात पाण्याची बॉटल ठेवले. हे बघा पाण्याची बॉटल. हे बघा ह्यो आमचं मांगर असा. आणि आमचो प्लॅन असा फिराक जाण्याचो गगनबावड्याक. तिकडचं पण तुमका ब्लॉग दाखवते आणि तिकडची चांगली चांगली पर्यटन स्थळं पण दाखवतले. म्हणून त्या ब्लॉगची तुम्ही वाट बघा. थोड्या दिवसांनी येतो तो ब्लॉग. ह्याच महिन्यात येत आता पुढच्या महिन्यात सुद्धा येऊ शकता. जास्त शक्यता असं ह्याच महिन्यात तुझी. हे बघ इकडे आम्ही आग घातलेलो. कडचा रान असता सुकलेला ते एकट्टे करून अशी आग घालतात कोकणात संध्याकाळची. तर मित्र तुमका ह्यो ब्लॉग कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलो तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.